श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी, आपला आवाज. पोस्टमॉर्टम म्हणतो अपघात, FIR म्हणते खून. नायगाव प्रकरणात नेमकं सत्य काय? श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे घडलेल्या निलेश शेंडेगेंच्या मृत्यू प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि पुराव्यांवर आधारित तपासाची मागणी करत नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की निलेश शेंडेगेंचा मृत्यू हा अपघाती स्वरूपाचा असून घटनेच्या दिवशी गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू होता. प्रशासनाची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आणि JCB मशीन हलवताना पाण्याचा अंदाज न आल्याने निलेश शेंडेगे पाण्यात बुडाल्याची घटना घडली. यानंतर 2 दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आला. पोस्टमॉर्टम अहवालानुसार मृताच्या शरीरावर मारहाण, गंभीर जखमा किंवा गोळीबाराचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पोलीस दप्तरीही आकस्मिक मृत्यू अशी नोंद असल्याचे निवेदनात नमूद आहे. मात्र या प्रकरणात काही व्यक्तींवर पाण्यात बुडून खून केल्याचा खोटा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. या खोट्या आरोपांमुळे काही निरपराध व्यक्तींची सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही म्हटले आहे. निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की आरोपी म्हणून नाव घेण्यात आलेल्या काही व्यक्ती घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नव्हत्या. तसेच साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाचा वैद्यकीय, फॉरेन्सिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे स्वतंत्र व निष्पक्ष तपास करण्यात यावा. खोटे आरोप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि निरपराध व्यक्तींना गोवू नये अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन, मोर्चा किंवा रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला असून त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आज सर्व माता भगिनी व सर्व अजून इथं उपस्थित राहिले आहेत त्या संदर्भात का नायगाव या ठिकाणी जो खुनाचा गुन्हा दाखल झाला, पैलवान अर्जुन भाऊ दाभाडे तसेच विजू भाऊ पवार, सागर भाऊ भोसले व इतर सर्व जे त्याच्यात आरोपी केलेले आहेत, तर तो गुन्हा दाखल झाला होता 11 तारखेला. 11-1 तारखेला तो गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर त्याच्यात पुरवणी जबाब झाला. पुरवणी जबाब 13 तारखेला झाला. त्याच्यामध्ये तर त्या पुरवणी जबाबात असं लिहिण्यात आलं की ते त्यांना बुडून निलेश शेंगारे म्हणून त्यांना त्याच्यात नदीत बुडून हा खून करण्यात आला आहे. ही गोष्टीला आम्ही निषेध करतो व ही गोष्ट सरळ खोटी आहे व याच्यात राजकीय लागेवागे करून या व्यक्तींना गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्या वास्तुस्थिती, त्या परिस्थिती अशी होती का हे तिथं वाळूचा धंदा करण्यासाठी गेलेले लोक होतात. अवैध वाळू उपसा करण्यासाठी हे लोक तिथं पोहोचले होते. पोहोचल्यानंतर तिथं कारवाई करणारे लोक आलेत, जे प्रशासकीय लोक तिथं आले, त्यांना ही खबर लागली. त्याच्या त्यांची पळापळ होऊन त्याचा बिचाराचा दुर्दैवी तिथं मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर याच्यामध्ये जे जे लोक होते, ज्याचा JCB आहे किंवा जे तिथं डंपर घेऊन गेलेले होते, त्या लोकांची चौकशी करावा. याच्यामध्ये मोठे मोठे नाव आहेत, त्यांचे नाव आम्ही याच्यात टाकलेले आहेत सदरच्या निवेदनामध्ये. तर त्याच्यात चौकशी करून त्यांना बोलून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि या ज्या खोट्या गुन्ह्याचा जो मान्य पैलवान अर्जुन भाऊ दाभाडेंवर केलेला आहे, या गोष्टीतून त्यांना त्याच्यात मुक्त करावा व त्याच्यात चौकशी करून त्यांना त्याच्यात 379, 369 याप्रमाणे एक त्यांना दिलासा द्यावा. कारण की नागरिकांचा भरपूर त्यांच्यावर विश्वास आहे आणि भागातली कामं वगैरे नगरसेवक म्हणून आता ते निवडून आलेले आहेत. तर याच्यात राजकारण खूप होतोय साहेब. तर याच्यात कुठेतरी तुम्ही लक्ष घालून व साहेबांना, वरिष्ठांना सांगून यात जे मार्ग असेल तो निश्चित आम्हाला तुम्ही याच्यात सल्ला देतान व चांगला आमच्याकडून एक काहीतरी न्याय देतान अशी आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो, विनंती घेऊन आलेलो आहे व त्या विनंतीला तुम्ही आम्हाला मान सन्मान द्यावा. ही सगळ्या जनतेची सगळ्यांचं. याविषयी श्रीराम एक्सप्रेस न्यूज वाहिनीने घेतलेला आढावा.